नमस्कार. मी अजिंक्यच फाउंडेशन कडून मी आरती नलावडे. आज तुमच्यासोबत हेल्थ रिलेटेड एक सेशन घेणार आहोत आणि आपण आज इंटरव्ह्यूला इथे आहोत. तर हा इंटरव्ह्यू न्यूट्रिशन फॉर हेल्थ या विषयावर राहणार आहे. जिथे आपण जे काही फूड कंझ्युम करतोय, तर त्यामध्ये कोणते न्यूट्रिशन्स आहेत, कोणते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत, हे जाणून घेणार आहोत. तर यासाठीच आज आपण डॉक्टर शैला निमकर मॅम सोबत इथे आहोत. ज्यांनी त्यांचं एम-बी-बी-एस आणि एम-डी कंप्लीट केलं असून त्यांनी डिप्लोमा इन न्यूट्रिशन हा केलेला आहे आयर्लंडवरून आणि Courseraवरचे खूप सारे कोर्सेस न्यूट्रिशन रिलेटेड त्यांनी केलेले आहेत. सो जवळ-जवळ मॅमला खूप एक्सपिरियन्स आहे. जवळ-जवळ 40 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. त्या सध्या पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. तर हॅलो मॅम. हॅलो, नमस्कार. मी पण मास्टर अजिंक्य फाउंडेशन, स्फूर्ती फाउंडेशनचे आभारी आहे की त्यांनी मला ही आज संधी दिली काही आपल्या न्यूट्रिशन आणि हेल्थ या विषयावरती काही लोकांना माहिती देण्याकरता. थँक्यू व्हेरी मच. येस. तर उद्या आपल्या इथे गणपतीचा सण आहे. उद्या आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बसणार आहे. तर आपण नैवेद्य गणपतीसाठी तयार करणार आहोत. तर त्या नैवेद्याच्या थाळीमध्ये कोणते-कोणते आपल्याला घटक मिळणार आहेत आणि कोणते-कोणते घटक त्यामध्ये आहेत. तर हे आपण मॅम कडून जाणून घेऊयात, की आपण काय हेल्दी फूड घेतोय त्या दिवशी. आपण आपलं स्क्रीन शेअर करू शकता का? येस. तर श्री गणेशाला नमन करून आपण पुढे आपण चाल. या हेल्दी घटकांनीच आपला हा श्री गणेश बनवलेला आहे. कारण सर्वात हेल्दी काय धरलं जातं तर व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स, आणि त्यातूनच हो. आपला गणेश बनलेला आहे. त्याला मी नमन करते आणि माझ्या माहिती देण्याची सुरुवात करते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. सो माझा पहिला प्रश्न मॅम तुम्हाला असा, की आपली जी नैवेद्याची थाळी आहे, तर त्यामध्ये आपण गणपतीला उद्या मोदक खास करून चढवणार आहोत. तर त्यामध्ये मोदकमध्ये पण उकडीचे, फ्राईड मोदक असे आहेत. तर मोदक आपण ह्या सीझनमध्ये का खातो असा मला प्रश्न? का तर पूर्ण वर्षभर आपण नॉर्मली मोदक खात नाही. मग ह्या सीझनमध्येच का? पुढची स्लाइड घेऊया का आपण? या, थाळीची स्लाइड. नक्कीच. ओके. हां. ह्या थाळीच्या स्लाइड मधूनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मला सांगता येणार आहेत. तर मोदकच खातो म्हणजे काय होतं की दरवेळेला ज्या सीझन मध्ये जे क्रॉप येतं आणि आपण नेहमी लोकल क्रॉपच उपयोगात आणतो. भारतीय संस्कृती अशी आहे की उगीच काहीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे लागायचं नाही. आपल्याकडे काय पिकतं, आपल्याकडे काय कुठल्या भाज्या बनतात, कुठल्या ग्रेन्स बनतात, त्याप्रमाणेच आपला नेहमी नैवेद्य असतो. तर या सीझन मध्ये नारळ भरपूर मिळतात. तांदूळाची पिठी, आपल्याला तांदूळ जे लागतात मोदका करतात ते मिळतात. आणि म्हणून मोदक हा नैवेद्य करता आणि म्हणतो गणपतीला आवडतो असं आपण म्हणतो. हो. त्यामुळे मोदकाचाच नेहमी नैवेद्य असतो गणपती करता. आता आपण ही अच्छा. जी थाळी बघायला गेलं तर त्याच्यामध्ये इतकं भारतीय संस्कृतीमध्ये उत्तम तयार केलेली ही रचना आहे की ज्याच्यामध्ये एका डाव्या बाजूला लिंबू आहे, चटणी आहे, कोशिंबीर आहे, एक दोन गोड पदार्थ आहेत ती नैवेद्याची थाळी असल्यामुळे. तळणाचे पदार्थ आहेत, चिकोडी, कुरडई, पापड, अळूवडी, हे सगळे पदार्थ दिसत आहेत. राईट साईडला आपण बघायला गेलो तर बटाट्याची भाजी आहे, उसळ आहे, भेंड्याची भाजी आहे, आळूची भाजी आहे आणि मध्ये जे स्टेपल फूड आपण जे म्हणतो ते म्हणजे पोळी आहे, दोन भाताच्या मुदी आहेत, दोन मोदक आहेत. आता बरोबर. ह्याच्यावरून आपल्याला काय काय मिळतं हेच मला तुम्हाला सांगायला आवडेल. तर आरती, तुझ्या मनात काय शंका येतात, काय काय ह्याच्यातून आपल्याला मिळतं असं तुला विचारायचं? आता म्हणजे पहिलं असं, की आपण जे सारण आपल्या मोदकामध्ये भरलंय गोड-गोड सारण, तर मला हो, ह्याची उत्सुकता, की ह्यामधून काय न्यूट्रिशन भेटत असेल ना आपल्याला? नक्कीच मिळतं. कारण काय होतं की आपल्याला आयर्न सगळ्यांना कमी पडत असतं. बरोबर. करून स्त्रियांना. तर त्या नारळाच्या मध्ये जो आपण गूळ भरून नारळाचं सारण केलेलं असतं, त्या गुळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आयर्न मिळतं. हं, हं. मग ज्या उसळी आहेत आपल्या त्याच्यातून मिळतं. कोशिंबीर आहे. ज्या व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स मधून आपल्याला आयर्न चांगलं मिळतं आणि मिनरल्स मिळतात. सगळे जे आपल्याला मायक्रो न्यूट्रिएंट लागतात, मिनरल्स शरीराला. तर आपलं कसं जे अन्न असतं की मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट.
मॅक्रोन्युट्रिएंट म्हणजे आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. ते सगळं बरोबर. आपल्याला पोळी, भात, नंतर मोदकाचे वरचं पिठी म्हणजे हे असतं कव्हर असतं ते. ह्यातून सगळ्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात. ICMR आता ने जे 5 फूड ग्रुप केलेले आहेत, ते हां, सगळे हां. आपल्याला या नैवेद्याच्या थाळीतून मिळतात. म्हणजे कार्बोहायड्रेट मिळतात आपल्याला सिरियल्समधून. ती पोळी बरोबर. भात मिळतात. प्रोटीन्स मिळतात आपल्याला डाळी आणि कडधान्याचे. तर आपल्याकडे हं. वरण आहे या मुदीवर. कडधान्य म्हणजे उसळ दिसतीये, उसळ त्यातून मिळते. मिळतं. भाज्या अजून मिळतात आपल्याला भाज्यांमधून या केलेल्या. यामध्ये जे आपलं छोटंसं लिंबू आहे, तर ते तेवढंच का? मी माझ्या आईच्या मागे लागायचे, की मला पण सगळं लिंबू पाहिजे एवढंच का? तर नाही ते ह्यामागे सगळ्या गोष्टी प्रमाणात घ्यायच्या असतात. म्हणजे अच्छा. हां, आपल्याला जो आपला वरण भात लिंबू तूप हा जो आपला चौरस आहार बनतो हां. भारतीय संस्कृतीमधला, त्याच्यामध्ये लिंबाची तेवढीच पोट घ्यायची असते. चटणी अच्छा. तितकेच फॉर्म मध्ये खायची. चटणी भाजीसारखी खायची नाही. कोशिंबीर पण तेवढ्याच प्रमाणात खायची. असा आपला तो रूल असतो एक जेवणाचा. आणि एकंदर बघायला गेलं तर आपण रोजच्या रोज काही इतके पदार्थ खात नाही. हं, म्हणजे हं, हं. तळणीचे पदार्थ, अळूवडी हे असं आपण रोज खायला जात नाही. पण एक दिवस जेव्हा बाप्पाला नैवेद्य दाखवतोय आपण, बाप्पानी सगळ्या आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत. त्यालाच आपण जो नैवेद्य दाखवतोय, त्याच्यामध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी एक दिवस आनंद घ्यायला काही हरकत नाही त्याचा. पण त्यातून आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की एकदा जर भरपेट तुम्ही आनंद घेतलाय त्या नैवेद्याच्या थाळीचा, तर त्या दिवशी हं. संध्याकाळी मात्र तुम्ही तुमच्या शरीराच्या म्हणजे एन्झाईम्सला बरोबर. आराम द्या, पोटाला आराम द्या आणि अगदी लाईट डाएट रात्री खा तुम्ही. नाहीतर मग इतक्या प्रमाणामध्ये जर आपण अन्न खाल्लं, तर ओबेसिटी व्हायला काही वेळ लागणार नाही. साधारणपणे ह्या थाळीमधून आपल्याला किती कॅलरीज भेटत असतील मॅम? मला तरी वाटतं, की साधारणपणे 2000 कॅलरीज तरी ह्याच्यातून मिळणारच आपल्याला. आणि तेवढ्या कॅलरीजची आपल्या उंची, वजन ह्याच्याप्रमाणे जरूर असते की नाही अ, बघायला लागतं. त्यामुळे इतक्या कॅलरीज जर आपण एका जेवणातून खाणार असू, तर हं, आपण हं. नक्कीच आपला दुपारचा किंवा रात्रीचा आपण आहार कमी ठेवून त्या स्किप बॅलन्स करू करू शकतो. शकतो, त्या कॅलरीज. आणि ह्यामध्ये जी मस्त-मस्त पांढरी शुभ्र दिसणारी कुरडई आहे, माझ्या भावाला प्रचंड आवडते. पण हां. आता जर आपण हे असं डेली खाल्लं ऑइली फूड, तर नक्कीच आरोग्यासाठी चांगलं नाहीये. तर ह्याचे काय साइड इफेक्ट्स होऊ शकतात? बघ ना, आता जर एक तर पोर्शन साइज खूप जास्त खाल्लं. आता मी हं. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे सगळे 5 फूड ग्रुप्स तर आपल्या थाळीमध्ये आलेलेच आहेत. सीरियल्स बरोबर. आहेत, पल्सेस आहेत, नंतर मिल्क मिल्क प्रॉडक्ट्स आहेत, नंतर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत आणि फॅट्स हां. आणि ऑइल्स. हे सगळे पदार्थ आपल्याला या थाळीमध्ये मिळालेले आहेत. त्यामुळे तो बरोबर. परिपूर्ण आहार आपला झालेला आहे पूर्णपणे. हं. आणि आता पुढची स्लाईड प्लीज. पण हे जर आपण पोर्शन साइज नाही कंट्रोलमध्ये ठेवला आणि असे तळकट पदार्थ रोज खात गेलो, कधीतरी संध्याकाळी भूक लागते म्हणून वडा, समोसा खाल्ला किंवा कधीतरी अशा कुरडया वगैरे रोजच्या जेवणामध्ये घेतल्या, तर तो आपल्याला आहार योग्य होणार नाहीये. असा आपला बॅलन्स डाएटच असला पाहिजे. त्याच्यामधून सगळे फूड घटक आपल्याला मिळतील. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आणि जर ते आपल्याला कमी प्रमाणात मिळाले, तर लहान मुलांमध्ये काय होतं त्यांची ग्रोथ होत नाही बरोबर. त्यामुळे अंडर नरिश मुलं राहतात. जर जास्त प्रमाणात खाल्लं गेलं तर पिडियाट्रिक ओबेसिटी पण होते. आणि ॲडल्ट्समध्ये काय होतं नेक्स्ट स्लाईड. हं, हं. ॲडल्ट्समध्ये जर मेल्समध्ये असंच जर आपण पोर्शन साइज कंट्रोलमध्ये नाही ठेवला किंवा वाटेल त्या गोष्टी अ, अ, खात गेलो कन्झ्युम केल्या. ऑइली वगैरे, तरी ॲपल हां. शेप टाइपची ओबेसिटी होते. आणि स्त्रियांमध्ये ते पेअर शेप पुढची स्लाईड प्लीज. हं, हं. स्त्रियांमध्ये ह्याला पेअर शेप ओबेसिटी म्हणतात, की ज्यामुळे बरोबर. अनेक रोग स्त्रियांना होतात. आर्थरायटिस, गायनॅकचे रोग आणि पुरुषांना सगळे हार्ट डिसीज, स्ट्रोक, हां, हां, डायबिटीज हां. असे येतात. त्यामुळे असं सगळं न करता आपण व्यवस्थित आपलं न्यूट्रिशन ठेवावं आणि आपल्या नैवेद्याच्या थाळीचं एक्झाम्पल घेऊन सगळे फूड घटक आपल्या जेवणामध्ये येतील याचा नेहमी वापर करावा. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आणि त्याच्याकरताच हा डॅश पिरॅमिड म्हणून इंटरनॅशनली नंबर 1 पिरॅमिड धरला जातो.
ज्याच्यामध्ये हो. सगळे फूड घटक कशा प्रमाणात घ्यायला पाहिजेत ते दिलेलं आहे. म्हणजे खालचा बेस त्याचा बनलेला आहे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सनी. मधलं त्याची फाळी आहे आपल्या होल ग्रेन्सनी. नंतर थोड्या प्रमाणात फॅट आहे, लो फॅट मिल्क आहे. थोडं नॉनव्हेज पण आहे, ऑइल्स आहेत, नट्स आहेत आणि कधी वन्स इन अ व्हाईल रविवारी वगैरे असं स्वीट खायला पण हरकत नाही. कारण कधी ना कधीतरी आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी पण खायला मिळाल्या पाहिजेत, नाहीतर आपला कंट्रोल जातो, कंट्रोल राहत नाही. तर हे सगळं आपण जर मॅनेज केलं तर हं. प्रसादाच्या थाळीपासून सुरुवात करूया आणि असं समजून घेऊया की न्यूट्रिशन आपल्याला मिळतंच आपल्या जेवणातून, पण ते कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि आपले सगळे फूड घटक आपल्या जेवणामध्ये येतील याचा आपण विचार करायचा आणि त्याच्यामुळेच मग आपली शेवटी हेल्थ राहणारी चांगली. कारण औषधं घेऊन आजारी पडून औषधं घेऊन आपली आरोग्य सांभाळण्यापेक्षा केव्हाही तुम्ही असं बॅलन्स न्यूट्रिशन घ्यावं आणि त्याच्यातून आपलं आरोग्य सांभाळावं. तर शेवटी आरोग्य ही धनसंपदा आहे आपली. थँक बरोबर, बरोबर. नक्कीच मॅमने खूप छानपणे आपल्याला प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, की आपण एक्स्पेक्ट करत होतो जी उत्तरं त्यांच्याकडून. आणि इव्हन हे बरोबर आहे, की आपण जर हे जेवण म्हणजे आपली जी नैवेद्याची थाळी आहे, तर ती खाल्ल्यावरती आपल्याला खूप जड-जड वाटतं. तर आपण कदाचित संध्याकाळचं जेवण लाइक थोडं हलकं घेऊ शकतो ह्यानंतर. आणि यानंतर ही गोष्ट मी नक्की लक्षात ठेवेन, जेणेकरून मलाही उपयोगी पडेल. आभारी आहे मी तुमचे सगळ्यांचे. कारण तुम्ही ही संधी मला लोकांना सांगण्याची दिली, की न्यूट्रिशन म्हणजे काय आणि बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे काय आणि न्यूट्रिशन कसं ठेवलं तर आपली हेल्थ राहू शकते. त्याचं आपल्याला बरोबर. सगळ्यांना सांगता आलं. धन्यवाद. तर मॅमने आपल्याला खूप सुंदर पद्धतीने अशी उत्तरं दिलेली आहेत. इव्हन एवढ्या छोट्या आणि एवढ्या कमी टाईममध्ये त्यांनी आपल्याला एवढी जास्त माहिती दिली आहे किंवा आपण म्हणू शकतो महत्त्वाची माहिती आहे ही खूप. आणि आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याचं नीट लक्ष ठेवलं पाहिजे. का आता आरोग्य धनसंपदा जसं म्हणतो आपण. आणि हो, आपण ज्या काही अनवॉन्टेड गोष्टी आहेत आपल्या जेवणामध्ये त्या टाळून हेल्दी फूड कन्झ्युम केलं पाहिजे. बरोबर मॅम? थँक यू. नमस्कार. थँक यू सो मच फॉर युअर टाईम. तर मी अजिंक्यचकडून आरतीने लागले. थँक यू.